मोठा गणपती किती फुटाचा आहे? 15 फुटाचा. ओ माय गुड. म्हणजे याच्यावर प्रभाव आला तो किती मोठा दिसेल. हा 10 फुटाचा अप्पा आहे. जबर एकाच व्हिडिओमध्ये सर्व मोठे गणपती, सर्व 800. तुम्हाला आपले ब्लॉग आवडतात, तुम्ही बघता तर लाईक करत नाही, शेअर करत नाही, सबस्क्राईब करत नाही. सो मंडळी तुम्ही ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आहे ना त्याला तोडून फोडून सोडून टाका भाई, आणि व्हिडिओला लाईक जरूर करा भाई. तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग. सो आता आपण मंदिराजवळ आहोत आणि आता आपण चाललोय कुठे माहिती आहे का? हमरापूर तांबोशेत. जो हे कुठेही जाऊ शकतो आपल्याला नक्की माहीत नाही. आणि आपल्यासोबत आहे हरे आपला कॅमेरामन. सो आज आपण जाणार आहोत एक सफर घ्यायला छोटीशी अशी. जाऊ, पाऊस नाही आला पाहिजे फक्त, तर जाऊन येणार आहोत लगेच. सो चला. ओ माय गुडनेस. अतिशय सामावून जावं लागतं आणि इथून सुरुवात झाली गणपती बाप्पाची आपल्या कारखान्याची. आणि थोडंसं इथं गाड्या वगैरे येतच नाही, तर त्याच्यामुळे थोडासा असा रोड खराब झाला आपला. आणि आता आपण लागणार आहोत मेन याला. इकडे पण बघा समोरला दिसत आहेत आपल्याला गणपती बाप्पा. आणि आता आपण चाललोय मेन रोडला लागणार आहोत. ओ माय गॉड. आणि मंडळी आता आपण आहोत हमरापूरच्या श्री गणेश कला केंद्र इथे. आणि तिथे तुम्ही बघताय परेलचा महाराजाचा रिप्लिका. आणि तिथं कामसुद्धा चालू आहे. दादा काम करतात आणि बघा किती आवड हवी आहे तो. अतिशय सुंदर गणपती. आणि इथे एकच नाही, आता तिथं काम चालू आहे, आपण थोड्या वेळाने दाखवू. आणि हे सुद्धा इथे बाप्पा आहेत, हे जे की खूप मोठे मोठे आहेत. आणि हा दादा या गणपतीचं नाव काय? हां कोणता? या गणपतीचं नाव काय दादा? गोड गणपती. हां गोड गणपती बरोबर. आणि तुम्ही हा बघा गोड गणपती, जो की गेल्या वर्षीचा ट्रेंडिंग होता. त्याच्या हातामध्ये टाल नाही ना, म्हणून मी ओळखला नाही. पेंटिंगचं त्याचं काम वगैरे चालू आहे. आणि इथे दादा आहेत. दादा काय तुमचं नाव? धर्मजी पाटील. ओके, मी या दादाला वाटते कुठेतरी बघितलेला सारखा आहे. आणि हा समोर तुम्ही बघा दादा किती मोठा गणपती आहे. किती फुटाचा आहे? 15 फुटाचा. ओ माय गुडनेस. हा कोणता बाप्पा आहे? राजेशाही. ओके. आणि याची प्रभावल बघा किती मोठी आहे. अक्षरशः जो गणपती आहे ना, हा कॅमेरात एकदा येत पण नाही. बघा किती मला पाठी यायला लागला, तेव्हा तो पूर्ण आला तरी पण त्याची प्रभावल येत नाही. हा एवढा मोठा गणपती आहे. आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता बाहुबली प्रकारचा तेजू काय दिसते मला, कारण की तसे कान वगैरे थोडेसे तसेच आहेत. आणि जो बाप्पाच्या अंगावर जे हे आहेत ना वस्त्र, जे असं बाहुबली टाईप आहे. हा कोणता दादा? तेजू कायच आहे का? तेजू कायचा आहे, नवीनमध्ये एकदम ॲडव्हान्समध्ये तेजू काय काढला आहे दादांनी. आणि हा आपला लालबागचा राजा. आणि असे समोर खूप असे गणपती बाप्पा आहेत. आपल्याकडे किती फुटापासून कितीपर्यंत भेटतात असे गणपती बाप्पा? 1.5 फुटापासून 15 फुटापर्यंत. ओके. इथं खूप सुंदर सुंदर बाप्पा आहेत. आणि आता आपण परत जाऊया परेलचा महाराजाकडे, जो की खूपच म्हणजे ट्रेंडिंगमधला गणपती आहे. बॅलन्सिंग गणपती बाप्पा आहे हा, बघू शकता. आणि एकदम सुंदररित्या त्यांनी मांडून पण तसंच ठेवला आहे. त्याचे काही जे खालचे जे दैत्य असतात ते त्यांनी साईडला ठेवलेले आहेत. बट हा अमेझिंग अमेझिंग अतिशय एक नंबर गणपती बाप्पा आहे हा. आता आतमध्ये आपण जाऊन बघूया आतमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे बाप्पा आहेत. हा सुद्धा बाप्पा बघू शकता तुम्ही, एक अंदाजे 4 फुटाचा बाप्पा आहे हा. आणि आता आपण कारखान्याच्या आतमध्ये जाऊन बघूया कोणते कोणते बाप्पा आहेत आतमध्ये. आतमध्ये सुद्धा भरपूर बाहुबलीचे जे आहेत ना, सध्या मला सगळं ट्रेंडिंग वाटते बाहुबली, कारण की सगळीकडे बघा बाहुबलीच आहे, सगळीकडे बाहुबलीच आहेत. आणि हा एक समोर मोठा दिसतोय बाप्पा, तो आपण समोरून बघूया हा कसा आहे आणि कोणत्या प्रकारचा लुक आहे याचा. आणि हा जो समोर तुम्ही जो बाप्पा बघताय हा नटराज आहे. आणि तो किती मोठा आहे तुम्हाला अंदाज येईल बघा. तुम्ही बघा बाप्पाच्या फुटं लागतो आणि बाप्पा किती मोठा आहे. हा नटराज स्टाईल मधला बाप्पा आहे, तो की खूपच सुंदर आहे. आणि हे जे गणपती आहेत ना, हे पेंटिंग केल्यावर किती सुंदर दिसतील हे सांगायची गरज नाही आहे. तर त्यांच्या कच्च्या मूर्तीमध्येच त्यांचं देखणं पण जो आहे तो आपल्या समोर येते. आणि पेंटिंग केल्यावर तर अतिशय देखण्याजोगे गणपती बाप्पा असतीलच. गाईच हा जो तुम्ही बाप्पा बघता ना, अंदाजे 2 फुटाचा आहे माझ्या मते. आणि याचे हात आहेत ना बघा तुम्ही, 6 हात दाखवले. यंदाची ट्रेंडिंग मूर्ती आहे ही. आणि याच्यामागे प्रभावसुद्धा येणार आहे, जे असं थोडासे शंकर अवतारामधले आहे. आणि साईडला तुम्ही बघू शकता त्याच्या 2 देव्या दिलेल्या आहेत. आणि 6 हात आहेत बाप्पाचा. जो मेन अट्रॅक्शन जो आहे ना, 6 हात आहेत बाप्पाच्या हातात, शंख वगैरे सर्व. आणि यंदाची ट्रेंडिंगची गणपती मूर्ती आहे. यंदा खूपच असे ट्रेंडिंग मूर्ती आल्या आहेत, जे की नवीन नवीन आपल्याला पाहायला मिळते. आणि 2.5 फुटामधला आपला परेलचा महाराजा, जो की ट्रेंडिंगमध्ये आहेच, त्याचा तोडच नाही त्या बाप्पाला. आणि
पुढे सुद्धा आहेत. ही जी मूर्ती आहेत ना, ही जशी अगोदर जी मुंबईच्या राजाची होती ना, जी कमळावरची बसून तशीच होती, बट याच्या खालची थोडा जो हे ना तो चेंज केला आहे. आणि हा एक बाप्पा बघू शकतो तुम्ही, जो की खूपच मोठा, किती फुटाचा दादा, 8-9-10 फुटाचा बाप्पा आहे. ओके, प्रभावसोबत 10 फूट आहे बाप्पा आणि खूपच अमेझिंग आहे. इकडे कामसुद्धा चालू आहे गणपती बाप्पांचं. सो खूप सुंदर आहे आणि यंदा असं मला असं बाहुबलीवाला ट्रेंडिंग आहे, कारण की बहुतेक तेच दिसत आहेत गणपती सगळीकडे आपल्याला बघू शकता. आता आपण आहोत एकदंत कला केंद्र आद्या आर्ट हमरापूर येथे, जे की अक्षय भगत, सुनील भगत प्रोपर आहेत त्यांचे. आणि समोरला त्यांचा डिस्प्ले बघा, अतिशय सुंदर असं त्यांनी डिस्प्ले लावलेला आहे. आणि या साईडला जर तुम्ही बघाल तर मोरवाला जो ट्रेंडिंग बाप्पा आहे, तुम्हाला मी जरा जवळून दाखवतो. थोडासा बॅलेन्सिंग गणपती बाप्पा बघा, पूर्ण मोरावर बसलेला आहे. आणि खाली मोषकावरचा गणपती आहे, जो की तो पण सुद्धा बॅलेन्सिंगच आहे, एकदम ट्रेंडिंग इथे आर्टिकल आहेत. पुढे तिकडे आपल्याला जाता येणार नाही, कारण की इकडे ना बाप्पा लावलेले आहेत त्यांनी. तर एक मृदुंगावरचा जो आहे, तबल्यावरचा, आणि त्या साईडला एक जास्वंदी फुलावरचा आहे, आणि महादेव आहेत जे की पूर्णपणे बॅलेन्सिंग आहेत. आणि एक कृष्ण अवतारामधला आहे, जो की झाडावर बसलेला आहे बाप्पा. आणि स्वतः पण आतमध्ये जाऊन बघणार आहोत त्यांच्या की कोणते अजून बाप्पा आहेत. आणि आतमध्ये आल्यावर समोरच त्यांच्या एंट्रन्सला बघू शकता तुम्ही, त्यांनी सुंदर एक डिस्प्ले लावलेला आहे. आणि त्यांच्याकडे एकदम आयकॉनिक बाप्पा आपल्याला बघायला मिळतात, जे की कच्च्या आणि पूर्णपणे पेंटिंगवर झालेलं आहे. यंदाची जी ट्रेंडिंगची आहे, जी स्वामी अवतारमधलं, तीसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळते. हे बघा, स्वामी अवतारमधला बाप्पा. आणि आता आपण पुढे जाऊन बघणार आहोत आतमध्ये. बहुत म्हणजे जिकडे नजर जाईल तिकडे बाप्पा आहेत. अतिशय सुंदर मूर्ती इथं आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण आतमध्ये जातो आहे, आणि जर की या बाप्पाचं बघू शकता काम चालू आहे. आणि बाप्पा मला स्वतः असं डोंगरावर असं उभं दाखवायचा प्रयत्न आहे, त्याचं काम चालू आहे, अजून पूर्ण काम पण झालं नाही. बघू शकता तुम्ही उभा गणपती बाप्पा एकदम स्टँडिंगमधल्या. आणि इथे मांडणीवर तुम्ही सुद्धा बघू शकता बाप्पा, खाली सुद्धा तेवढ्याच ह्याच्यामध्ये लावलेले आहेत बाप्पा. आणि जिकडे नजर जायला तिकडे सुंदर दिसत. हा बघू शकता तुम्ही शंकर अवतार, जवळजवळ एक 2.5 फूट असावा बाप्पा. आणि इथे बाप्पा दिसतात. खूप व्हरायटी आहे तिथं. आणि बघू शकता तुम्ही हा दगडूशेठ व्हाईट आणि गोल्डमध्ये त्याचा हे दाखवलेलं कलरिंगचं काम. एवढ्या गणपतीमध्ये माझी नजर बाप्पावर डायरेक्ट अशी म्हणजे एक अट्रॅक्ट झाली. व्हाईट कलर खरोखर खूपच असा अमेझिंग दाखवला आहे त्यांनी. आणि आतमध्ये सुद्धा त्यांचं काम चालू आहे भरपूर असं. आणि ह्या गणपतीचं एक काम चालू आहे बघा, जो की पाळण्यावर बाप्पा दाखवते कृष्ण अवतारामधला, जो की पूर्ण असा झुला टाईप आहे. आणि कृष्ण अवतार बाप्पाचा एक छोटंसं असं गोड स्वरूप दाखवायचा प्रयत्न आहे. आणि झुल्यावर हा गणपती आहे ना, जेव्हा रेडी होतो ना तेव्हा एकदम अमेझिंग बघण्यासारखा असतो. आणि गाईस तुम्ही बघू शकता आता या काकींचं देखील काम चालू आहे. अतिशय सुंदर असं काम चालू आहे, फिनिशिंगचं काम करत आहेत त्या काकी. आणि गाईज आता तुम्ही बघू शकता आपण आलो आहे अथर्व आर्टमध्ये, जे की बघा आपण अगोदर जो गेलो होतो ना श्री गणेश कला केंद्र, त्यांचाच हा सुद्धा आर्ट म्हणजे कारखाना आहे. आणि अतिशय एकदम समोरासमोर आहेत, हे तुम्ही बघू शकता. साहिल भगत आणि शुभम भगत यांचा जे 2 भाऊ आहेत त्यांचा या कारखाना. आणि आता आपण आतमध्ये आलो बाप्पाच्या इथे. आणि समोरच तुम्ही बघू शकता एक लालबागचा राजा, जे की नेकेड आहे, म्हणजे तो बाप्पा ज्याला धोतर वगैरे लावतात, शेला वगैरे लावायचं त्याला असं ओरिजिनलमध्ये. आणि हा एक बाप्पा बघू शकता, म्हणजे याच्यावर प्रभाव लावला तो किती मोठा दिसेल. हा 10 फुटाचा बाप्पा आहे. जो आपण मागे जो बघितला ना, जो कच्चा होता, तोच आता यांनी पेंटिंग ज्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, एवढा सुंदर दिसतो बाप्पा. आणि पुढे गेल्यावर हा बघा, हा गोड गणपतीचा आहे, पण हा खालचा जरा चेंज केला त्यांनी. जसे गोड गणपतीवर पृथ्वी असते ना, तर हा कमळ त्यांनी दाखवला आहे गोड गणपतीमध्ये. अतिशय सुंदर त्यांचं काम आहे. आणि हा एक आहे, हा कोणत्या स्टाईलमध्ये आहे मला थोडं, हा प्रभू श्रीरामांच्या याच्यामधला असा स्वरूपातला, कारण की बघू शकता एक स्टँडिंगमध्ये आहे, हातामध्ये असं त्रिशूल वगैरे किंवा घेताना, आणि एका हातात आणि खाली बजरंगबलीसुद्धा दाखवलं आहे. आणि अतिशय इथं खूप सुंदर बाप्पा आहेत. आणि साईडलाच त्याचे एक सुंदर बाप्पा आहे. आणि हा बघू शकता तुम्ही पेंटिंग केला आहे हा टिटवाळा बाप्पा. खरंच खूप सुंदर आहे, सुंदरच. आणि यंदाची ट्रेंडिंग मूर्ती जी मल्हार आहे, कारण की दरवेळेला आहे ना मल्हार असं दाखवतात सिंहासनावरचा, बट तो म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात फर्निचर असतो. हा बघा याच्या साईडला आहेत ना 2 घोडे दाखवले आहेत बाप्पाच्या सिंहासनाच्या साईडला, 2 घोडे दाखवले आहेत. आणि धोतरचा जो काम झालेला आहे पूर्ण असा बघू शकता, खरंच खूप सुंदर आहे. हा गणपती पूर्णपणे ओकेच बोलू शकतो, फक्त तू म्हणजे आखणी वगैरे थोडंसं अजून राहिलेलं आहे काम. आणि अथर्व आर्ट बोलावर नेहमीच आपल्याला क्वालिटी जी देते ती बघू शकता तुम्ही या बाप्पाच्या फिनिशिंगवरून. अतिशय सुंदर असं त्यांचं काम देखील आहे.
आणि गायस आता आपण आलोय विधी आर्ट हमरापूरमध्ये आणि यांची एक स्पेशालिटी आहे. यांची ना दरवेळी एक चिंतामणीची मोठी मूर्ती असते जी त्यांच्या ना घराच्या इथं असते, जी नेहमीच ट्रेंडिंगला असते. एक चिंतामणीची दरवेळी यंदा त्यांची ती मूर्ती आहे ना, ती आपल्याला बघा इथं पाहायला भेटते. मूर्तीचं ते पूजनसुद्धा झालेलं आहे, त्याच्यावर तुम्ही दुर्वा वगैरे बघू शकता. आणि ही जी मूर्ती आहे ना, तर हीच मूर्त पेंटिंग करून मला त्यांच्या घराचे ते जाईल तिथं ती ते शोसाठी ठेवतात. आणि हे बघा म्हणजे डिस्प्ले करून ठेवतात विठ्ठलाची मूर्ती. आणि त्याच्या साईडला बघू शकता आज आपण सर्व ना मोठे मोठे गणपती कवर केलेले आहेत हमरापूरमधले एकाच व्हिडिओमध्ये. सर्व मोठे गणपती सर्व 800. आणि बघू शकता समोर हा बाप्पा. दादा कोणता बाप्पा आहे? ओके, हा पाठी तुम्ही बघू शकता जगन्नाथ स्वामीचा असा हे दिलेलं आहे सिम्बॉल थोडंसं, त्याच्यावरून याचा श्रीनिवास असं नाव आहे या बाप्पाचं. आणि इथं आपल्याला 3 मोठ्या मोठ्या मूर्ती पाहायला मिळतात, जे की एक श्रीनिवास आहे, तिकडे एक चिंतामणी आहे आणि एक ती मूर्ती जिचं आपल्याला नाव सध्या नाही माहिती आहे. आणि आपण आलो लक्ष्मी कला केंद्र हमरापूर इथे, जिथे की तुम्हाला बघायला भेटतील खूप असे मोठे मोठे गणपती बाप्पा. हे बघू शकता तुम्ही. आता पण ते जरा जवळून बघूया. हा बघा हा गणपती बाप्पा चिंतामणी आपला एकदम आयकॉनिक. आणि चिंतामणीची प्रभावळ पण आहे त्याच्या मागं, ते बघू शकता. आणि लालबागचा राजा, या सर्व गणपतींचे प्रभावळे आहेत ना, ते बघा. एक तर त्याच्या पाठीमागे तर आणि या 2 इथं आहेत, ते बघा. जे मला असं वाटतं ही जगन्नाथ स्वामीची आहे आणि ही एक प्रभावळ जी की फर्निचर टाईपमधली आहे. आणि हे बघू शकता चिंतामणी लालबागचा राजा आपण त्याच प्रकारचा थोडासा आहे, थोडासा फक्त फेस वेगळा आहे. आणि हा एक तेजूकायाचा राजा, हा बघा किती आवाढव्य आहे हा तेजूकायाचा राजा. सो गायज आजचा व्लॉग आपण करतो इथे एंड. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.